एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर एक धाव. तर या वेळेला आपण बघतोय पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव येताना कल्पेश पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये आपण बघितली तर कल्पेश पाटील कडून मात्र अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला मात्र सुरेख फटका प्रणय पाटीलच्या बॅट मधून निघालेला चेंडू कव्हरच्या दिशेने मात्र चौकार येतोय. दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्ती अखेर 5 धावा. निलाब्ज मोटर पंप आदरणीय सन्माननीय कुणालजी भोईर साहेब जो रिहान सुपर किंग स्टँडच्या मागे जो बंगला तयार होतोय त्यांच्याकडून 5,555 रुपये. तर कमर्शियल शॉपसाठी जी बिल्डिंग तयार होते त्यांच्याकडून कुणालजी भोईर साहेब यांच्याकडून 5,555 रुपये या आग्री प्रीमियर लीग साठी आलेले आहेत. खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय, त्यांचं आभारी आहोत. धावसंख्येचा आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश. अववेळेला मात्र सुरेख हलक्या हाताने मात्र सन्मान दिला जातोय चेंडूला. प्रथमेश पामाळे पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल. तोपर्यंत आपण बघितलं तर मात्र एक धाव पूर्ण होताना प्रथमेश पामाळे याचं कौतुक करावं लागेल. कारण मैदान कसंही असू द्या तो ज्या गतीने मात्र धावत येतो आणि एका हाताने चेंडू उचलण्याची जी त्याच्याकडे क्षमता आहे, जी कला आहे, खरोखरच खूप सुंदर. पुन्हा एकदा गोलंदाज. अव्वळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. सिलिमिडॉनला मात्र झेल देऊन पहिला गडी बाद होताना कल्पेश पाटील याला मात्र ही पहिली सफलता मिळते. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. सर्वांच्या हक्केला धावून येतोय पोऱ्या यो आगऱ्याचा. डेरिंग बाज जिती दादा यो पोऱ्या आगऱ्याचा. नाव गाजते गो गौरव तरीचा. नाव गाजतय गो जिती दादाचा. धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5-6 धावा. आदरणीय सन्माननीय योगीजी तरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा गोलंदाज. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 6 धावा. अवळेला प्रणय पाटील जबरदस्त मात्र टायमिंग पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल, तोपर्यंत 2 धावा. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर 1 बाद 8. 1 शॉट 7 धावा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 7 धावा. प्रणय पाटील या फलंदाजावर सर्वांच्या नजरा असतील. मागचं सीझन अक्षरशः गाजवलं होतं या खेळाडूने. तोचा खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. वेळेला मात्र सुरेख सन्मान दिला जातोय कल्पेश पाटील याच्या गोलंदाजीला. कारण एकाच संघातून खेळतात, अनुभव आहे, एकमेकांसमोर प्रॅक्टिस करत असतील. माहिती आहे की कल्पेश हा एक चांगला गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाला जर सन्मान दिला तर येणाऱ्या गोलंदाजावर तुटून पडण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. एक छोटी चिदून घेऊया, लगेच येऊया मैदानात. बाबदार भूपेश गावड हाय दिलदार. चिठी दादा हरू बाबदार भूपेश गावड हाय दिलदार. कार्य सुंदर एक नंबर गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर. धन्यवाद. तर आदरणीय सन्माननीय किशोरजी बालचंद्रजी काका येथे उपस्थित आहेत सरपाड्यावरून. या लीगचा आनंद घेण्यासाठी त्यांना मी विनंती करतोय की काका आपल्या शुभ हस्ते निरंजन पप्पू याला आपण कॅप आणि एक ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. सामनावीर पुरस्कार जातोय मागच्या सामन्याचा. गुड बॉलिंग अँड गुड बॅटिंग अष्टपैलू कामगिरी करून निरंजन यांनी मात्र या पुरस्कारावर आपलं नाव कोरलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सचिन गावड डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना सुरेख टायमिंग, स्वीट आवाज आलेला आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 ने पुढे सरसावली जाते. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला, तो प्रणय पाटील याच्या बॅट मधून. कमालीचं टायमिंग साध्य केलं जातं या चेंडूवर. वाईटिश लॉंग ऑफच्या वरून मात्र हा षटकार येताना आपण बघतोय धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. 14 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन गावड गोलंदाजी मार्कवर.
वेळेला मात्र सुरेख हलक्या हाताने मात्र सन्मान दिला जातोय. षटकार आल्यानंतर एक सिंगलच्या साह्याने मात्र स्ट्राईक रोटेट करताना पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. भामटपाडा या संघाचा जर आपण विचार केला तर एक वेगळे चित्र आपल्याला बघायला मिळते. या वेळेला आपण बघितलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा होता खराब चेंडूचे संकेत देताना. एक सुधीर किनी जर सोडला तर उमरोली गटाचे सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. सचिन 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 16 धावा. अप्रतिम लाईन लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला सचिन कडून बघायला मिळते. या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळाला. तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण. क्या बात है. अक्षय मॅन फ्रॉम सरपाडा. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. अप्रतिम टायमिंग होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं तर तर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 2 षटकाच्या समाप्ती अखेर आमचे गुणलेखक आकाश पाटील आम्हाला दर्शवतात की 17 धावा. पहिल्या पॉवर प्लेचं मात्र खेळ झालेला आहे. इथे 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 17 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त मात्र गोलंदाजी करताना पहिल्या 2 षटकात पॉवर प्लेचं बंधन असतं आणि या बंधनामध्ये कुठेतरी मात्र रोखून ठेवलं गेलंय. कारण एका बाजूने प्रणय पाटील सारखा स्टार फलंदाज असताना दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर हर्षल आहे. अजूनही एक हुकमे एक्का अजूनही डगआउट मध्ये आपल्याला बघायला मिळतोय पॅड बांधून. पॅव्हेलियन मध्ये असेल ज्याने कालच्या दिवसामध्ये मात्र अप्रतिम खेळी केली. जीत गावड एक अपकमिंग टेनिस क्रिकेटर आहे. तेंबुडे गावाचा विचार केला तर उभरता सितारा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 17 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज कल्पेश पाटील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म अर्ध विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना हर्षलसाठी हा चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज कल्पेश. वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून खेळलेला चेंडू वाईडिश लॉंगॉनला जातोय. प्रथमेश पामाळे पुढे सरसावेल. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल आणि फेकेल. तोपर्यंत आपण बघितलं तर 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. कमालीची फलंदाजी केली होती जीत गावडने. कौतुक करावं या यंगस्टरचं. सुरेख मनगटामध्ये ताकद आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश. या वेळेला मात्र सुरेख हलक्या हाताने खेळून कल्पेशला मात्र 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न आणि इथे 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना तिसरी धाव मात्र प्रणय पाटील थोडेसे पुढे गेले आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की फक्त 2 धावा या चेंडूवर. कारण डायरेक्ट फेकी झाली होती. समोरच्या क्षेत्ररक्षकाला माहिती होतं की डायरेक्ट फेकी झाली. प्रणय पाटीलला जर माघारी धाडलं तर नक्कीच या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण होईल. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर कल्पेश. पहिल्या 2 चेंडूवर दुहेरी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 4 धावा आलेल्या आहेत. राईट आर्म अर्ध विकेट मारा करण्यासाठी सज्ज. वेळेला मात्र सुरेख कट करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. या चेंडूला मात्र पॉइंटच्या आणि गलीच्या मधून खेळण्याचा विचार होता फलंदाजाचा. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 21. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश. वेळेला पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला आपण तर तिसरं षटक प्रगतीवर आहे. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा आल्यानंतर मात्र कम्मालीचं कमबॅक करताना कल्पेश. या गोलंदाजाकडे अनुभव तर खूप आहे.
आणि व्हेरिएशन सुद्धा खूप आहे. प्रत्येक चेंडूला मात्र अचूक टप्प्यावर वेगवेगळ्या टप्प्यावर मात्र पिच करताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतोय. अव्वळेला मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न होता. वन बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जातंय, चेंडूला फेकलं जातंय. तोपर्यंत मात्र एकच धाव फलकावर आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या आपण बघितली तर 22, 22 धावा. 17 चेंडूंचा खेळ झालाय आणि 22 धावा. सुरेख प्रदर्शन गोलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळतंय, कारण चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाजीची मात्र क्षमता असलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना रोखून ठेवण्याचं काम करताना गोलंदाज. अव्वळेला मात्र बघूया, इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता. थोडासा मात्र पुढे पडला कल्पेश पाटीलच्या आणि इथे मात्र एक जीवनदान म्हणावं लागेल ते प्रणय पाटीलला. 3 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 1-23. या ऐकूया एक छोटीशी धून. योगदान केलं लाख मोलाचं मर्दासारखा झलकला. योगदान केलं लाख मोलाचं मर्दासारखा झलकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 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 धन्यवाद. यानंतर होणारा सामना असेल रिहान सुपर किंग बहाडोली वर्सेस आई सप्तशृंगी सरपाडा. तर पहिल्या 6 षटकांचा खेळ झाल्यानंतर आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचंय. धावसंख्या आपण बघितली तर 23. चला प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जा, फॉर्म घेऊन जा आणि प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि या वेळेला मात्र प्रणय पाटील, क्या बात है, जबरदस्त मात्र टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. पट्ट्यामध्ये चेंडू आला होता आणि चेंडूला फेकून दिलं जात आहे 6 धावांसाठी. जबरदस्त प्रहार आपल्याला बघायला मिळाला. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवलं. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवलं. धन्यवाद. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 29, 29 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. प्रणय पाटील लय मध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन होईल, कारण हा फलंदाज जर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला तर 80+ या धावा होऊ शकतात. ही क्षमता या खेळाडूकडे आहे. नक्कीच मैदानाच्या चारही बाजूने मात्र चौकार षटकारांची आतषबाजी होऊ शकते, ती कॅपॅसिटी या फलंदाजाकडे आहे. धावसंख्या आपण बघितली तर 29, 29 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीवर. पुन्हा एकदा मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा मात्र बाहेरच्या बाजूने जाताना आपल्याला बघायला मिळाला आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणि हेच कारण आपण बघतोय की चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाही. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन गावड गोलंदाजी मार्कवर. वळेला मात्र सुरेख फटका. कल्पेश पाटील पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल. तोपर्यंत आपण बघितलं तर मात्र दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 31, 31 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसरा निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र वैडिश लॉंगनला खेळून 2 धावा या कंप्लीट करताना प्रणय पाटील. या वेळेला मात्र ही खासियत आहे या फलंदाजाची. 1 धाव मात्र पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. 33 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. प्रणय पाटील 3-4 पावलं मात्र पुढे येतोय चालत आणि हा फटका खेळण्याची क्षमता, ही शैली त्याची वेगळी आहे थोडीशी. सगळ्यांनाच मात्र जमत नाही. तो मात्र ते काम एकदम सोप्या पद्धतीने करताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतोय. धावसंख्या 33. गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4 आहे आणि 4थ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येते गोलंदाज सचिन गावड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. वळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. कल्पेश पुन्हा एकदा मात्र सिलिमिडॉनला उभा आहे आणि क्षेत्ररक्षण केल्यानंतर
मात्र एक धाव घेण्यात दोन्ही फलंदाजाकडे वेळ होता. 34 धावा या आपण धावफलकावर बघतोय. JRT तेंबोडे या संघाच्या कुठेतरी मात्र बांधून ठेवलंय, थोडंसं मात्र रोखलं गेलंय. इथे गोलंदाज पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सुद्धा प्रभावी मारा करताना आपल्याला बघायला मिळाला सचिन. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. या षटकातील आपण विचार केला तर शेवटचा चेंडू असेल. वेळेला आपण बघितलं तर मिड विकेटला चेंडू जातोय. एक धाव मात्र पूर्ण होते. प्रथमेश पामाळे क्षेत्ररक्षण करेल आणि या वेळेला मात्र इथे प्रणयने मात्र योग्य निर्णय घेतलेला आहे. माघारी गेला होता, जरी बाद झाला असता तरी हर्षदचा गडी बाद झाला असता. हे जाणलं होतं की मी डेंजर झोनला आहे, म्हणून त्याने परत आपली दिशा बदलली आणि सुरक्षित दोन्ही फलंदाज मात्र आपल्या घरामध्ये. 4 षटकाच्या समाप्ती अखेर JRT तेंबोडे हा संघ जाऊन पोहोचतोय 35 या धावसंख्येवर. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. आम्ही आगरी आगरी, आम्ही आगरी आगरी, हव सगलन लई भारी. आम्ही आगरी आगरी, हव सगलन लई भारी. करतो मेहनत जीवापरी, ठेवून भरोसा देवावरी. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर सुरेख सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळते. धावसंख्या 35. चौथं षटक घेऊन येतोय विश्वास आहे गोलंदाज. मॅन फ्रॉम सरपाड्याचा हा गोलंदाज. 5वं षटक आणि या वेळेला आपण बघितलं तर सुरेख अप्रतिम फटका आहे स्वतः चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल सुटतोय. थोडासा उलटा झेल होता आणि जजमेंट मात्र नीटचं झालं नाही आणि हर्षल याला मात्र जीवनदान मिळताना. धावसंख्येचा विचार केला तर 36. 36 धावा. गोलंदाज विश्वास 5वं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्याच चेंडूवर मात्र एक धाव येताना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय प्रणय पाटील. हवेच्या विरुद्ध खेळावं लागेल. वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रणय पाटीलचा. सुरेख लाईन लेंथवर गोलंदाजी. जाणलं होतं गोलंदाजाने की उजव्या यष्टीच्या बाहेर आलाय आणि चेंडू सुद्धा त्याच गतीने मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर फेकला जातो विश्वासकडून. ही क्षमता आहे या गोलंदाजाकडे. मोठ्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करणं खूप कौतुकास्पद कामगिरी आपल्याला बघायला मिळते विश्वासकडून. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास. वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप. खराब चेंडूचे संकेत येताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 37. 37 धावा आकाश पाटील आम्हाला दर्शवतात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. विश्वास हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना प्रणय पाटील याच्यासाठी हा चेंडू असेल. षटक क्रमांक 5 आणि चेंडू क्रमांक आपण बघितला तर 3रा चेंडू असेल. अवळेला मात्र सुरेख. क्या बात है. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळते. JRT तेंबोडीच्या पॅव्हेलियन मध्ये मात्र चेंडूला फेकून दिलं जाते वन बाउन्स चौकारासाठी. कमॉन डीजे. शरीर यष्टी मजबूत बॉडी, शरीर यष्टी मजबूत. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 41. 41 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास. गोलंदाजी मार्कवरून षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय. वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 47. 47 धावा. जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. हवेच्या विरुद्ध दिशेने मात्र षटकार जातोय तर नक्कीच मनगटामध्ये ताकद आहे. या पट्ट्यामध्ये चेंडू येतील तर चेंडूचा समाचार मात्र षटकाराने घेतला जाईल. कम्मालीचं टायमिंग साध्य करताना प्रणय पाटील. पुन्हा एकदा मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. लगातार 3 चेंडूवर 3 बाउंड्रीज आपल्याला येताना बघायला मिळतात. 1 चौकार, 2 चौकार आणि 1 षटकार. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. अधून मधून हा कुरवाळी दाढी, ओठावर ताव घातला गाव चेंडू चौफेर टोलावलं.
ओठावर ताव घातला घाव चेंडू चौफेर टोलावलं. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर 51. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. षटक क्रमांक 5वा आणि 5व्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 51 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. ही ताकद आहे प्रणय पाटीलची. चांगल्या गोलंदाजा विरुद्ध चांगली फलंदाजी करतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. अव्वळेला मात्र सुरेख, जबरदस्त. मात्र 3 चेंडूवर 1 षटकार आणि 2 चौकार आल्यानंतर मात्र विश्वासने कमबॅक केलंय आणि प्रणय पाटीलला मात्र माघारी धाडलं जातंय. नवीन फलंदाज, इनफॉर्म फलंदाज आहे. जीत गावड मैदानात येईल. शेवटच्या षटकाला प्रारंभ होईल. तोपर्यंत एक छोटीशी धून ऐकूया. आज या गावात तुफान माजवल, वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवल, तुफान माजवल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल, या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. धावसंख्येचा विचार केला तर 51 रन्स. तर या 51 धावांचा विचार केला तर 19 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी करून प्रणय पाटील मात्र माघारी जातोय. सुरेख अप्रतिम खेळी आपल्याला बघायला मिळाली. तर नॉन स्ट्राईक इनवर जीत गावड आहे. स्ट्राईक इनवर आपल्याला बघायला मिळेल हर्षल. तर नवीन गोलंदाजी मार्कवर आपण बघणार आहोत सुधीर. निलाब्ज मोटर पंप कुणालजी भोईर साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 5,555 रुपयाचा निधी आलेला आहे. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर 51. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र आपण बघितलं तर इथे मात्र एक धाव पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. क्या बात आहे. सुधीर केणी मात्र कुठेतरी थोडीशी चुकी करताना पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की हा बाईचा इशारा आहे. बाईच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव येताना बेल्स पडली होती. त्याच्यानंतर एसटी मात्र हातात उचलली होती. योग्यरित्या मात्र विश्वासने हे काम केलं होतं, परंतु हर्षल ह्याने मात्र क्रीज सोडलं नव्हतं आणि हेच कारण आपण बघितलं की एक धाव मात्र पूर्णपणे. तर ह्यानंतर रिहान सुपर किंग्स आणि आई सप्तशृंगी सरपाडा. चला दोन्ही संघाचे संघनायक प्लेइंग 11चे फॉर्म घेऊन नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सुधीर. यावेळेला मात्र जीतने स्ट्राईक कशासाठी घेतली हे मात्र दाखवून दिलंय. कम्मालीचा मात्र फॉर्म मध्ये हा फलंदाज आहे. सरपाड्याचं मैदान तिथे त्याने जी खेळी केली होती अर्धशतकीय, त्याच्यानंतर मात्र कुठेही मागे वळून बघत नाही हा फलंदाज. या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठं प्लॅटफॉर्म आहे, थोडंसं दडपण असतंय, तरी सुद्धा मात्र व्यवस्थित अप्रतिम खेळीची मात्र इथे मेजवानी आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 58. 58 धावा धावफलकावर सुधीर केणी आहे गोलंदाजी मार्कवर. अजूनही आपण बघतोय 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर सुधीर. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली कल्पेश पाटील आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर जीतला मात्र माघारी जावं लागतंय. ते 58 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होताना जार्टी तेंबोडे या संघाला मात्र एक मोठा हादरा बसतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल विशाल किको. धन्यवाद. धावसंख्येचा आपण विचार केला तर 58. 58 धावा हर्षल आहे स्ट्राईक एंडवर. पुन्हा एकदा सुधीर. यावेळेला मात्र सुधीरने खेळून काढलेला हा चेंडू पामाळे. इथे मात्र प्रथमेश जबरदस्त मात्र झेल घेताना बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. हॅट्रिकची संधी मात्र सुधीर या गोलंदाजाला आहे. हॅट्रिक साध्य होईल का हे बघण्याआधी आपण पुन्हा एकदा छोटीशी धून ऐकूया. सफाले शहराने नाव गाजतय नाव कोणाचा.
सपाले शहराने नाव गाजतय नाव कोणाचा हाती गावाच्या मागणी तर बळी येतोय हॅट्रिकचा चेंडू असेल आणि या वेळेला आपण बघितलं तर डाऊन द लेग आणि हॅट्रिकची संधी मात्र इथे हुकलेली आहे. खराब चेंडूने मात्र इथे सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. अवांतर धावेमध्ये मात्र एक धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 59 59 धावा. गोलंदाज अवळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विशालेच्या बॅटमधून नो मॅन्स रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न बळीचा होता, परंतु 2च धावांवर मात्र समाधान मानावं लागलं ते विशाल्याला. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 61 61 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज सुधीर गोलंदाजी मार्कवर. विशालसाठी हा चेंडू असेल. या वेळेला मात्र मोठा फटका आणि धावसंख्या आपण बघितली तर 6 ने पुढे सरसावली जाते. 67 धावा. 68 धावांचं आव्हान असेल शौर्य वॉरियर भामटपाडा या संघासाठी. मात्र 36 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 68 धावांची गरज असेल. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण थोडी घाई करा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. तसेच नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय आई सप्तशृंगी सरपाडा आणि रिहान सुपर किंग दोन्ही संघाचे कर्णधार या. आपण नाणेफेक करूया. तसेच प्लेइंग 11चे फॉर्म घेऊन या. भले भले ते आले बॉलर, भले भले ते आले बॉलर, मारी हा फटका छक्का फोर. संकट वेळी करून खेळ्याने खद खद हसबल, संकट वेळी करून खेळ्याने खद खद हसबल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल, या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. धन्यवाद. चला दोन्ही संघांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी या. तसेच JRT तेंबुडे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि शौर्य वॉरियर भामटपाडा आपण 2 सलामीचे फलंदाज पाठवा. यानंतर होणारा सामना असेल आई सप्तशृंगी सरपाडा आणि रिहान सुपर किंग बहाडोली दोन्ही संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी. तर मी विनंती करतोय मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांना की आपण पुढील धावतं वर्णन करावं. हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील. जो नुकताच आवाज आपण ऐकला बाडोली गावातील सुपुत्र. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर एकंदरीत 68 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आगरी प्रीमियर लीग 2021 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट बांधवांचं पुन्हा एकदा
हार्दिक स्वागत करीत आहोत सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आगरी बांधव यांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे अध्यक्ष पाहायला मिळतात सागरजी घरत, उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात देवानंद जी वजे, तदनंतर खजिनदार किशोरजी वजे आपल्याला पाहायला मिळतात. आज योगेश तरे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. योगेश तरे, हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच ते सल्लागार सुद्धा आहेत रुपेश पाटील, प्रसिद्धी प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची मेहनत, राकेश कोडो असतील, अजित गावड असतील, हे सर्व एंटायर टीम पाहायला मिळते. संदेश पाटील असतील, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. सामन्याकडे वळूया. 68 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत फलंदाज या ठिकाणी 2 शौर्य वॉरियर्स भामटपाडा या संघाचे. रेहान सुपर किंग्स बहाडोली संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. रेहान सुपर किंग्स बहाडोली संघाचा कर्णधार. सामन्याला सुरुवात होते. प्रणय पाटील आजच्या दिवसामध्ये मात्र जबरदस्त पुन्हा एकदा सातत्य ठेवलं या खेळाडूने. 40 धावांचं योगदान दिलं. ज्यांनी मुंबई प्रीमियर लीग हाताळलेले आहे, चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतो असा प्रणय शशिकांत पाटील. मात्र उमरोळीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग बाय प्रणय पाटील. 40 धावांचं योगदान दिलं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. पहिला चेंडू या ठिकाणी यावेळेला मात्र मिस टायमिंग झालाय. चेंडू निघून जाईल शॉर्ट गली रिजन मध्ये. तत्पूर्वी एक धाव सचिन काका मात्र पुढे सरसावतात. मॅन फ्रॉम उमरोळी चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर. आकाश पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर ही स्पर्धा आपण पाहू शकताय. 195 देशांमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचं मात्र यावेळेला आपण पाहतो संपर्क नाही आहे. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट. नाईस डिलिव्हरी, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. फलंदाज बाद. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आगरी प्रीमियर लीग 2021. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झालाय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज अक्षय या फलंदाजाचा विश्वास पाटील. ही जोडी खूप महत्वपूर्ण असेल. 68 धावा जर चेस करायच्या असतील, अचीव्ह करायच्या असतील तर तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. परंतु गोलंदाजांची भूक काही मिटणार नाहीये. यावेळेला मिस टायमिंग आहे. थोडासा पुढे आला होता. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फिकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ती एकंदरीत 3. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. 38 सर्कलचं बंधन आहे. क्षेत्ररक्षणाकडे जर नजर टाकली तर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन, तदनंतर शॉर्ट लेग गली, गली रिझन, सिली पॉइंट, सिली मिड ऑफ. लो फुलटॉस चेंडू होता. एकदा वर्जित केली जाते. प्रणय पाटील पुढे सरसावत आहेत. फंबलिंग होत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ते एकंदरीत आपण पाहू शकतायत 4 धावा. तर आदरणीय किशोरजी वजे साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. उर्फ डॅडी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले या आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे टायटल दिले गेले. अप्रतिम सुपर डिलिव्हरी. अचंबित करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर हर्ष स्लो रनअप घेऊन येत असताना खांद्याच्या जोरावर एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात, लॉंग रनअप घेत नाहीत आणि शॉर्ट रनअप घेत असताना थोडंसं कुठेतरी एफर्ट लावले जातात ते खांद्याच्या जोरावर. अशा कमी प्रमाणात आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात.
ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय मोहित मडवी, मॅन फ्रॉम चांदीप. आमच्या मुख्य मंचावर पुन्हा एकदा देवानंदजी कृष्णा वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व पालघर जिल्ह्याचं पूर्णपणे पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. आकाश तरे मॅन इन फॉर्म, जयश्किनी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. तर किशोरजी वजे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झाला आणि आई सप्तशृंगी सरपाडा रिहान सुपर किंग्ज एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिलं षटक आणि धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं आणि 5 धावा पॉवर प्लेचे बंधनात चांगली पॉवरफुल गोलंदाजी केली. त्या ठिकाणी ते गोलंदाज हर्षचं मी कौतुक करेन. आई सप्तशृंगी सरपाडा संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा धाडस निर्णय घेतलेला आहे. षटक क्रमांक पहिलं. उद्याच्या दिवसात नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील, नवीन संघ आपण पाहणार आहोत, नवीन संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. उद्या शुभ गुरुवार असेल आणि बी ग्रुपला मात्र सुरुवात होईल. बी ग्रुपच्या शेड्यूलला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल आमचं कॅमेरामॅन राहुल कुंभारे चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क करताना. अनुराग चव्हाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारची प्रगती केली या दोन्हीही कॅमेरामॅननी. SPP चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुंदररित्या मात्र चांगलं कॅमेरा वर्क केलं गेलं होतं. धावांची गती फलकावर या ठिकाणी 5 रन्स. सचिनचा हा चेंडू आपण पाहतो कुठल्याही स्पॉटवरून सुंदर पद्धतीने मात्र या ठिकाणी फुटवर्क चांगला आहे. कल्पेश पाटील अर्थातच मडवी या नावाने ओळखला गेला, ज्याच्या नावावर 6 चेंडूवर 6 षटका ठोठवण्याची किमया ज्याने साध्य केली गेली होती, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 रन ऑन द बोर्ड. ऑन साईडला मात्र या ठिकाणी चेंडूला फेकून देतोय. 1 बाउन्स चौकार. आगरी प्रीमियर लीग चौकार. ग्रेट शॉट विश्वास. सर्वांच्या हक्केला धावून येतोय पोऱ्या यो आगऱ्याचा. डेरिंग बाज जिती दादा यो पोऱ्या है आगऱ्याचा. नाव कसते गो गौरव तरीचा. थँक्यू डीजे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज या बोला चेंडूला पाहिलं, न्याळलं, सोडून दिलं, परंतु पंच मात्र या ठिकाणी सक्षम पाहायला मिळतात. JP जय पवार त्या ठिकाणी दर्शवत असताना की या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की हा मात्र फेअर डिलिव्हरी आहे आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 10 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. मात्र अशा प्रकारचे T20चं फॉर्मॅट जेव्हा आलं तेव्हापासून मात्र खूप मोठ्या प्रमाणात या स्ट्रोकची उत्क्रांती होताना आपल्याला पाहायला मिळाली. आजच लोकमतच्या पेपरमध्ये मात्र सांगितलं कुमार संगकाराने T20चं फॉर्मॅट एवढा रोमांचक झालाय की मात्र वेगवेगळ्या शॉटची मात्र उपलब्धी झाली. ऑन साईडला एकदा अर्जित केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चिकी सिंगल येते आणि चिकी सिंगलच्या माध्यमातून एकदा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 11 धावा. 11चा आकडा अशुभ आहे. अमेरिकेमध्ये मात्र हा काळा दिवस म्हणून ओळखला जातो, अशुभ दिवस, कारण 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता. धावांची गती फलकावर 11 धावा. आजचा 13 जानेवारीचा दिवस भोगी दिवस आहे. उद्या मकर संक्रांत, गोड करण्याचा दिवस. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हेच मात्र वाक्य प्रत्येकाच्या मुखामध्ये. एक धाव अर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. दोन्ही फलंदाज जाणकार आहेत. खेळाचा परिपूर्ण अभ्यास असणारे मात्र 2 फलंदाज आहेत की सिंगल डबलला कन्वर्ट करावं लागेल. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर आणि धावसंख्या जाऊन पोचते 12. खास वैशिष्ट्य काय राहिले 2 षटकांमध्ये एक सुद्धा वाईट फेकलेलं नाहीये. हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जेव्हा तुम्ही मात्र एक्स्ट्रा धाव देत नसता त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स खूप हाय होतो. वेलकम दिलीपजी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12, 6च्या सरासरीने खेळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं 68 धावा, मात्र 67 धावा फलकावर लगावल्या. 68 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. त्याच्या प्रत्युत्तरात 2 षटके ही पॉवर प्लेची खूप छान पद्धतीने मात्र हाताळली.
जशी फलंदाजीमध्ये भागीदारी होते तशीच गोलंदाजीमध्ये जर भागीदारी झाली तर चांगलं क्रिकेट उत्तम दर्जाचं पाहायला मिळतं. म्हणून चित्रपट कसा हिट होतो तर प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा केल्यानंतर हिट होतो. 2 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 रन्स 6 च्या सरासरीने. सुंदर अशा वातावरणात आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अग्री प्रीमियर लीग कोर कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. गोलंदाजी मार्कवर हर्ष पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने आपण पाहतो. या अगोदर कल्पेशने मात्र अक्षयला अशा पद्धतीने सांगितलं हा शॉट सिलेक्शन खराब, परंतु आता स्वतः कल्पेश मात्र या ठिकाणी ही खासियत आहे हर्ष या गोलंदाजाची, थोडंसं मोहात आणतो की लो फुलटॉस आहे, कारण जेणेकरून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतील आणि तेच मात्र या ठिकाणी साध्य केलं. हर्ष कौतुकास्पद गोलंदाजी, अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग. या ऐकूया विकेटच्या निमित्ताने. जाऊया आपण अनिकेतेच्याकडे. पहा कमिटी लय सुंदर, अध्यक्ष भाई सागर. पहा कमिटी लय सुंदर, अध्यक्ष भाई सागर. किशोर वचे हा खजिनदार, संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार, संजय किणी हा सल्लागार. वाघाचा चावा आपला देवा, वाघाचा चावा आपला देवा. उपाध्यक्ष हात हाडला, वाघाचा चावा आपला देवा. उपाध्यक्ष हात हाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल. थँक्यू. सुंदरसं सॉन्ग मात्र या APL च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मात्र बाद होताना आपण पाहतो क्लीन बोल्डच्या माध्यमातून. धावसंख्या 12 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. यावेळेला मात्र ऑन साईडला दमदार फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे चौकार. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मिलिंद जिकिनी मराठी दणका मात्र या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात आणि ते संडेच्या दिवसामध्ये 500 आईस्क्रीम मात्र या ठिकाणी वाटप करणार आहेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मिलिंद जिकिनी. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. ऑन साईडला हा फटका चौकार आणि या चौकाराच्या निमित्ताने या ऐकूया आपण सुमधुर संगीत. वाघाचा छावा आज या गावात तुफान माझं बल. वाघाचा छावा आज या गावात तुफान माझं बल. हो तुफान माझं बल. या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं. थँक्यू आकाश पाटील. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर स्कोररची भूमिका या ठिकाणी दर्शवत असताना 16 धावा 16 रन्स. प्रथमेशने मात्र यंदाच्या वर्षात जबरदस्त प्रगती केली, अप्रतिम. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर रवींद्र जडेजा सरांच्या आठवण येईल अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण त्याचं चपळाईने पाहायला मिळतं. एका साईडला श्रेयसला सुद्धा आपण पाहिलं असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूप वेळेनंतर मात्र पंच मुन्ना पठाण या ठिकाणी वळताना पाहायला मिळत आहेत. 3 पंच आहेत या स्पर्धेला. जय पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत, रेस्ट घेत आहेत अजितजी पुत्रन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डायरेक्ट यावेळेला आपण पाहतो चेहऱ्याला जाऊन आदळतोय. इंजुरी न व्हावी हीच मात्र आई ईश्वरचरणी प्रार्थना असेल, कारण या इंजुरी खूप मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतो. असाच चेंडू मात्र विराथन आमदार चषकामध्ये निशांत या फलंदाजाला मात्र लागला, जो मंगलमूर्ती विराथन संघाचा खेळाडू होता आणि खूप डोळ्याला मोठी जखम झाली होती, परंतु तो सावरताना आता मात्र पाहायला मिळतोय. अशा खूप मोठ्या इंजुरी मात्र पाहायला मिळतात.
आतापर्यंत ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर 9 फलंदाज 9 मात्र खेळाडू आपण पाहतो हे जखमी झालेले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवींद्र जडेजा बाहेर आहे, हनुमा विहारी बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. ईशांत शर्मा सारखा खेळाडू IPLच्या माध्यमातून आपण पाहिला. आता मात्र सय्यद मुश्ताक अली T20च्या फॉर्मॅटमध्ये चांगला खेळतोय. यावेळेला मात्र ऑफ साईडला असेल, मिड ऑफला सुंदर इथे झेल टिपला गेलाय. प्रथमेश यावेळेला आपण पाहू शकाल बॅक टू द डगआउट नामुष्की उडवले गेले. काही कमालीचं प्रदर्शन JRT टेंबोडे संघाने कमबॅक केलंय. चैतन्याचं वातावरण, आनंदाचं वातावरण या ठिकाणी संचारलं गेलंय. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर. पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर. किशोर वजे हा खजिनदार, संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. वाघाचा चावा आपला देवा, वाघाचा चावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला वाघाचा चावा. थँक्यू. धावसंख्या 17 धावा, 17 रन. सुंदरचं सॉन्ग देवानंद वजय यांचं हे टायटल पाहायला मिळतं. MPLच्या माध्यमातून अपकमिंग सून आपण पाहतोय. पूर्व विभाग सुद्धा यंदाच्या वर्षात मात्र ती स्पर्धा एक उंची गाठेल यात काही शंका नाहीये. अध्यक्षपद भूषवत आहेत MPLच्या माध्यमातून. विलासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतो. एक चांगलं व्यक्तिमत्व राजूजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. तर विलासजी पाटील साहेब आणि तसेच आपण पाहतो विलासजी पाटील सर आणि राजूजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं आग्री प्रीमियर लीग 2021 मध्ये हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही उमरोळीकर पाहायला मिळतात. एका साईडला जर आपण पाहिलं विश्वास पाटील 21 चेंडू आणि 19 चेंडू आणि 50 धावा. पंचांकडे दात मुन्ना पठाण या ठिकाणी जरूर वळत आहेत, परंतु पंचांकडे दात मागू नका. पंच सक्षम आहेत, एक चांगले तुम्ही खेळाडू आहात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 19 धावा. विक्रमजी पाटील आमच्या मुख्य मंचावर उपस्थित होत आहेत. मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित होताना नुकतेच विलासजी पाटील सर आणि तसेच राजू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ऑन साईडला हलक्याशा बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. PP भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आहे हा खेळाडू. भरपूर महाराष्ट्रात मोठमोठ्या स्पर्धा ज्याने हाताळलेत. एक्सपिरियन्सच्या तजुर्ब्यावर मात्र या खेळाडूकडे आपण पाहतो. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले. 3 षटकांचा खेळ, 20 धावा. येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडूमध्ये 48 धावा. 18 चेंडू 48 धावा 16च्या सरासरीने. वैभवजी आमच्या साईड स्क्रीनवर, त्यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. विशालजी पाटील सरपाडा गेल्या वर्षात मॅन इन फॉर्म म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं. एक चांगलं क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट बांधवांचं, आगरी बांधवांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत. 18 चेंडू 48 धावा. गेम इज ऑन. मात्र या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. बाबदार भूपेश गावड हाय दिलदार. चिठी दादा हा रुबाबदार. भूपेश गावड हाय दिलदार. कार्य सुंदर एक नंबर. गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्याभर. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल, कारण आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली म्हणून संबोधली जाते. तुमच्यात आत्मविश्वास असावा. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता सचिन. मात्र दोन्ही एका संघामध्ये खेळताना कित्येक वेळा पाहायला मिळाले. खाणाखुणा माहिती आहेत, प्लस पॉईंट वीक पॉईंट मात्र जरूर माहिती आहेत. या ठिकाणी अक्रॉस राहत आहेत. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. साखरेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अमोल पाटील, मनोज विकी, त्यानंतर सचिन वजे, वेलकम. सुंदर यावेळेला चेंडू पाहायला मिळाला. चिकी सिंगल येते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकाल 21 धावा, 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विश्वास पाहायचा आहे आपल्या संघाला, मात्र विश्वास अशी सार्थ पारी यावेळेला खेळेल का पाहायचं आहे.
म्हटलं जातं आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही मात्र आव्हानही जरूर अवघड नसतात आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला विश्वासच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. सचिनचं कौतुक करीन या षटकामध्ये. उलटा चेंडू होता ऑफ साईडला, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न फसतोय त्या ठिकाणी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. विश्वास पाटील बॅक टू द डगआउट. हाय दिलदार कार्य सुंदर एक नंबर गाजे पालघर जिल्ह्याभर गाजे पालघर जिल्ह्याभर गाजे पालघर जिल्ह्याभर योगदान केलं लाख मोलाचं योगदान केलं लाख मोलाचं मर्दा. धावसंख्या 21 रन्स, 21 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चला नो मीटिंग नो टाइम. सुधीर किनी नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतात. सुंदररित्या मात्र सलीम मिडॉफला या ठिकाणी झेल टिपला गेला. तर विलास पाटील सरांचं या ठिकाणी मी विनंती करेन, आदरणीय देवानंद वजेसाहेब या स्पर्धेचे उपाध्यक्ष यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. स्वागत सन्मान म्हटलं की लगेच राहुल कुंभारे मात्र या ठिकाणी वळतील, कारण हा शब्द त्यांनी माइंडमध्ये फिट ठेवलाय. समोरच कॅमेरामॅन आहेत. तर धावांची गती 21 रन्स, 21 धावा. यावेळेला तंत्रशुद्ध फटका सलीम मिडॉफवरून चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होतोय. बॅकअप चांगला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. कॉलिंग यावेळेला झाला होता, मिस कॉल झाला होता. कॉल काही पूर्ण होऊ शकला नाही. तर यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जातं. बहाडोली गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व विलास पाटील सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत संदेजी पाटील. तसेच आदरणीय सन्मान्य राजूजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत. किशोरजी वजई या स्पर्धेचे खजिनदार हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. सुधीर किनी त्या ठिकाणी पोहोचतायत, वेगाने धावतायत आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत 23 धावा, 23 रन्स 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. या ठिकाणी अमूल्य वेळ काढून येत आहेत हे दोन व्यक्तिमत्व बहाडोली गावातून. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी उपाध्यक्ष देवानंद वजेसाहेब आणि किशोरजी वजेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केला जातोय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा 23 धावा झालेल्या आहेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडूचा एकंदरीत खेळ जर आपण पाहिला तर या ठिकाणी 4 षटकांचा खेळ झालाय. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल जवळजवळ 45 धावांचं लक्ष असेल. 12-45 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. यानंतर होणारा सामना रेहान सुपर किंग्स बहाडोली आणि आई सप्तशृंगी सरपाडा. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत सबमिट करा प्लीज, कोऑपरेट करा. कृपया करून मी विनंती करेन या ठिकाणी जे साखरेकर उपस्थित झालेत त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्या. साईड स्क्रीनच्या अगदी मात्र त्या ठिकाणी बसायचं नाही आहे प्लीज. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या, कारण कॅमेऱ्यात या ठिकाणी बंदिस्त होत आहेत म्हणून मी विनंती करेन प्लीज, कारण तो आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्या. मनोजजी या ठिकाणी उपस्थित झालेत. तदनंतर अमोल पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तेजस या ठिकाणी उपस्थित झाले. सचिन वजे असतील, या सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतोय. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 23, 12 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 45 धावा. 12-45चं समीकरण असेल. इथे 1 ते 2 मोठे फटके मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र घेऊन येतील, जान टाकतील का पाहायचं आहे. प्रफुल्ल पाटील ऑन साईडला या ठिकाणी आपण पाहू शकता. चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्युअर लेगला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेनुसार संघ जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते फलकावर. 24 या धावसंख्येवर 5व्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर एकंदरीत 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. मोहित मडवी अपकमिंग यंगस्टर आहे, मॅन फ्रॉम चांदीप.
अप्रतिम गुड डिलिव्हरी. मूर्ती लहान कीर्ती महान. या ठिकाणी मात्र आपण पाहतो प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात. कोणता फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. सुधीर याला मात्र परतावं लागतं. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. यावेळेला आपण पाहू शकाल फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत सुधीर किनी बॅक टू द डगआउट. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं, परंतु या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड नव्हतं. सुधीरचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी खचलं गेलं होतं. फलंदाज बाद होतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 24 धावा. काय रोखून ठेवलंय गोलंदाजांनी. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. प्रणय पाटील स्वतः लीड करतायत JRT संघाकडून. जतीन पाटील, रोशन पाटील आणि तुषार पामाळे, रोहित मडवी, मोहित मडवी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. धावसंख्या 24. चेंडू फेकून झाले ते 2. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय का नाही. आणि यावेळेला मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडले पिपीने आपल्या पार्टनरला. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. सारखा झलकला आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 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 तर धावांची गती 25 रन. 25 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत दर्जेदार मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यावेळेला फुलटा चेंडू होता ऑन साईडला आपण पाहू शकतायत. एकदा वर्जित केली जाते. प्रणय स्वतः मात्र पुढे सरसावतायत. शूट करतायत चेंडूला. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 रन, 26 धावा. पुन्हा एकदा मोहित मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. टॉस चेंडू होता ऑफ साईडला. चिप शॉट आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल. एकेरीवर समाधान मानावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. शौर्य वॉरियर्स भामटपाडा या संघाची 27 या धावसंख्येवर पूर्णपणे रोखून ठेवलंय. धावांवर अंकुश लावलाय. कारण अचूक टप्प्यावर भेदक मारा आतापर्यंत त्यांनी केलेले आहेत. कारण जेव्हा एखादा एक्सपिरियन्स खेळाडू असतो तुमच्या संघामध्ये तेव्हा त्यांच्या टिप्स खूप मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारचं असतं आणि ते मोहित मडवीला जरूर मिळालं असेल यात काही शंका नाहीये. कारण या खेळाकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, तुमची विचार करण्याची क्षमता अफाट असावी लागते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज. पीपीच्या मात्र या वेळेला खेळीला पूर्ण विराम. फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत आकाश पाटील आम्हाला दर्शवतील की 7 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. या ऐकूया विकेटच्या निमित्ताने. पुन्हा एकदा जाऊया डीजे ऑपरेटरकडे. पालघर वसईची 18 गाव याहो गावांचा गाजतय नाव. पालघर वसईची 18 गाव याहो गावांचा गाजतय नाव. खेळाची तिने आपला डाव मनी ठेवा हो बंधू भाव. मनी ठेवा हो बंधू भाव. मनी ठेवा हो बंधू भाव. राजू म्हणतो एकीचा हा. राजू म्हणतो एकीचा हा संदेश आता घडविला. राजू म्हणतो एकीचा हा. मात्र खेळावं लागेल. कॉम्पिटिशन वाढलंय प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतात. कारण हे युगच असं आहे. हे स्पर्धेचं युग म्हणून ओळखलं जातं. कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं जातं. कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर इथे तुम्हाला टिकून राहायचं असेल तर सतत चाली मात्र तुम्हाला चालाव्या लागतील वेगवेगळ्या पद्धतीने. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर जय पवार वळतायत. खूपच बाहेर होता. आउटसाइड दिल एक स्टंप. धावसंख्येत भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28 धावा. गोलंदाज आहे मनोज. गोलंदाजी मार्कवर 21 नंबरची जर्सी परिधान करणारा. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा.
यावेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू यावेळेला डिस्टन्स क्लिअर होताना फ्लॅट सिक्स. स्विच हिटच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी षटकार 6 धावा. पालघर जिल्ह्याचे हायलय फेमस माकणे आमचं गाव. सफाई शहराचे हायलय फेमस माकणे आमचं गाव. त्या माकणे गावात गाजतंय आमच्या भूपेश भाईचं नाव. त्या माकणे गावात गाजतंय आमच्या भूपेश भाईचं नाव. भूपेश भाई थँक्यू. तो सुंदर फटका पाहायला मिळाला. आदित्यच्या बॅटमधून आपण पाहतो चांगल्या प्रकारचा हा स्ट्रोक. स्विच हिट ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला मात्र तुम्हाला ती ताकदपणासपणा लावावी लागते. तुमचा जो बॅटिंग स्टान्स आहे हे बदलण्याची लगेच शैली बदलावी लागते. आदित्य पाटील मॅन फ्रॉम उमरोळीचा हा खेळाडू ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा निश्चित स्वरूपात पळून काढल्या जात आहेत. जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र तुम्हाला बेनिफिट हे नेट रन रेटच्या माध्यमातून पाहायला मिळतील. धावांची गती फलकावर या ठिकाणी दुहेरीच्या माध्यमातून 36 धावा. अजून सुद्धा जर आपण विचार केला तर जवळजवळ आपण पाहतो 4 चेंडू आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. कारण 68 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी प्रथमतः फलंदाज मात्र कल्पेश अक्षय हे मात्र बाद झाल्यानंतर थोडासा मधल्या फळीतील फलंदाज कोलॅप्स झाले. एक धाव अर्जित केली जाते स्विच हिटच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 37 धावा 37 रन्स. चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 3. हळूहळू विजयाचा सुगंध या ठिकाणी जरूर दरवळतोय. तो प्रतिस्पर्धी संघ JRT हा संघ पाहायला मिळतो. जतीन पाटील, रोशन पाटील आणि तुषार पामाळे यांचा संघ पाहायला मिळतोय. तर एका साईडला शौर्य वॉरियर्स भामटपाडा MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर संजयजी किनी भामटपाडा यांच्या माध्यमातून संघ मालक पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 37 रन. यानंतर लगेच आपण वेळ न दवडता प्लीज लगेच कॉपरेट करा थोडंसं प्लीज. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना गुड डिलिव्हरी. सागरजी गरत या स्पर्धेचे अध्यक्ष अग्री प्रीमियर लीगचे या ठिकाणी उपस्थित होताना आमच्या मुख्य मंचावर त्यांचं हार्दिक स्वागत शब्द सुमनांनी. धावसंख्या 37. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. यावेळेला पुन्हा एकदा मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू पंच जय पवार या ठिकाणी दर्शवतायत. मनोज स्लॉग ओव्हरचं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा तयार. 38 धावा 38 रन. शौर्य वॉरियर्स भामटपाडा संघाला दिलासा देण्यासाठी टीम मेंटॉर दिलीप पाटील हे सुद्धा पाहायला मिळतात. खानिवडे आपला टप्पा अचूक पद्धतीने होता. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद होण्याची दाट शक्यता आणि जवळजवळ 8 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. बॅक टू द डगआउट या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. हे नादी नका लागू आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार. ही वाघाची जात नाही डरणार. जरा गिरी खवलला आगरी कोली खवलला तुम पल्लाला जागा नाही उरणार. आगरी कोली खवलला तुम्हा पालाला जागा नाही उरणार. कोली खवलला तुम पल्लाला जागा नाही उरणार. आगरी कोली खवलला तुम पल्लाला जागा नाही उरणार. धावसंख्या 38 रन 38 धावा. आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिलेली आहे. फक्त औपचारिकता बाकी राहिले. एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेला ऑन साईडला सुरेख टायमिंग सहित चेंडूला यावेळेला वळवलं गेलं. आदित्य पाटील मात्र काही जबरदस्त यावरून सिद्ध करतोय की मला प्रमोट करा तुम्ही 5व्या 6व्या क्रमांकावर. चांगल्या प्रकारचं कॅलिबर आहे या खेळाडूकडे. पोटेन्शियल आहे. हीच ती संधी असते मात्र एक प्रूफ करण्याची की मात्र मी एक चांगल्या प्रकारचा फलंदाज आहे. आदित्य पाटील सुंदर फटकेबाजी अप्रतिम. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज.
चला कृपया करून लगेच 6 षटकं ही 35 मिनिटातच तुम्हाला फेकले गेले पाहिजेत, तर लक्षात घ्यायचं आहे. तदनंतर तुमचा फलंदाज जर जेव्हा बाद होतोय त्यावेळेला नवीन फलंदाज क्रॉसिंग करेल 30 यार्ड सर्कलला, याची दखल घ्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आई सप्तशृंगी सरपाडा प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. प्लीज कॉपरेट करा.